माढा तालुक्यातील वाकाव या गावात 2,500 लोक अडकली आहेत. काल रात्रीपासून प्रशासनाला मदतीची मागणी होत आहे. मात्र अद्याप नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रशासकीय कुठलीही मदत पोहोचली गेली नाही. आज रेस्क्यू टीम येईल असे सांगण्यात येत आहे. अशी माहिती माढा तालुक्यातील वाकाव या गावातून ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे. वाकाव या गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मदत पोहोचवणे अवघड झाले आहे. गेल्या 4 दिवसापासून शिरा नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला असून आसपासची सबंध गावं वाकाव, उंदरगाव, केवड असेल, खैराव असेल ही सगळी गावं पाण्याखाली गेलेली आहेत आणि माझं संपूर्ण घर, कुटुंब, बंगला ही पूर्ण पाण्याखाली गेलेला असून आम्ही सध्या आता पोर्चवरती आहोत आणि आमच्याकडे एकच मोटर बोट आहे. आम्ही कालपासून ज्या ठिकाणी जी काय माणसं अडकून पडली होती त्या सगळ्या माणसांना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवतोय. आताही सध्या बोटसारखी वाहते. ज्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत, महापुरात अडकलेले आहेत, जवळपास आमच्या गावची लोकसंख्या ही 4 ते 5 हजार आहे. त्यातली 2,500 ते 3,000 लोकसंख्या पाण्यामध्ये अडकून पडली. आता रेस्क्यू करण्यासाठी शासकीय कमिटी रात्रीपासून आम्ही ती टीम बोलवतोय, पण आलोच. त्यांना बी त्या 4-5 गावाकडे त्यांची टीम गेलेली आहे. आता वाकावला त्यांची रेस्क्यूची टीम यायला लागलेली आहे आणि ते आल्यानंतर जी काही राहिलेली आहे त्या सगळ्या लोकांना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवण्यासाठी काम चालू होईल. आम्ही आमच्या परीने आमच्या भागातील सर्व वाड्या वस्त्यावरची सर्व लोक हे चांगल्या ठिकाणी सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलेली आहेत. अजूनही काही वस्तीवरती लोक अडकलेत. सध्या ते सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्याचं काम चालू आहे आणि वरून पाणी सोडण्याचं काम अजून चालूच आहे. कारण वरून जे पाऊस पडतोय, धरण परिसरामध्ये जे कोळेगाव धरण आहेत, चांदणी डॅम आहे, पुन्हा खासापुरी डॅम आहे, या सगळ्या धरणामधून पाणी खाली सोडतंय. जास्तीत जास्त 2 लाख क्युसेसनं पाणी सध्या शिरा नदीमध्ये सोडलं असल्या कारणानं नदीची पाणी पातळी उतरायचं नाव घेत नाही. त्यामुळे ही सगळी टीम अडकून पडलेली आहे. सगळी लोक ज्या त्या ठिकाणी अडकून पडलेत आणि पूर्ण शासकीय यंत्रणा कोलॅप्स झालेली आहे. विजेच्या सबस्टेशनमध्ये पाणी आल्या असल्यामुळं कालपासून वीज नाही. त्यामुळं अंधारामध्ये कुठं संपर्क करता येत नाही. सगळे फोन बंद आहेत, मोबाईल फोन बंद पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी काही ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहेत, तारा तुटलेल्या आहेत. त्यामुळं अतिशय अडचण ही ग्रामीण भागातील लोकांची झाली, जेणेकरून शिरा परिसरातील जे काही लोक आणि वाड्या वस्त्या आहेत ते पूर्ण डेंजर झोनमध्ये आहेत सध्या. आणि त्यासाठी शासनानं ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना करून रेस्क्यू करण्यासाठी टीम पाठवाव्यात अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि त्यांनी ताबडतोब ती मदत सुरू करावी अशी शासनाला विनंती करतो. इथं आली